रमू त्याला हात लाव म्हणजे तो जाईल पटकन पुढे निघून. मंडळी नमस्कार. 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 नमस्कार बोलायला भारी शिकलेत आभारमा. तर हे बघा हा जो ह्या सापाचं नाव काय आहे? तस्कर. बरोबर. हा जो दिसतोय मंडळी ह्याचं नाव तस्कर आणि इंग्लिशमध्ये ह्याला ट्रिंकेट असं ह्याला म्हणतात. आणि हा जो आहे हा तस्कर प्रकारातला खूप विशेष असा तस्कर आहे. आपल्याकडे भारतामध्ये 7-8 प्रकारचे तस्कर मिळतात. त्याच्यापैकी कॉमन ट्रिंकेट किंवा कॉमन तस्कर जो असतो तो सगळीकडेच दिसतो. जो ह्याच्यापेक्षा दिसायला खूप जास्त सुंदर असतो. हा जो आहे ह्याच्यापेक्षा दिसायला जास्त हा तुम्हाला दिसतोय एकदम काळा काळा असा कुट्टा आहे. ह्याची जी शेवटची जी आहे ही तुम्हाला त्याची दिसते. आपल्याकडे कॉमन तस्कर पण आपल्याकडे मिळतो, पण हा जो आहे हा एक विशेष असा साप आहे जो फक्त वेस्टर्न घाट्स म्हणजे तसं बघायला गेलं तर कल्याणपासून केरळपर्यंत जे पर्वतरांग आहे ह्या पर्वतरांगेमध्ये हा साप दिसतो. बाकी अख्ख्या भारतभर हा साप दिसत नाही. जो कॉमन ट्रिंकेट आहे तो अख्खा भारतभर दिसतो, पण हा जो आहे हा आपला सह्याद्रीमधला ह्याला म्हणता येईल हा एक तस्कर साप आहे. विशेष तस्कर साप आहे. कळलं का तुम्हाला? एकदम रेअर असा हा, रेअर नाही म्हणता येणार, हा आपल्याकडे सापडतो बऱ्यापैकी ठिकाणी. पण तुम्हाला ह्याच्यावरती हा जो कलरिंग पॅटर्न तुम्हाला दिसतोय बघा, आय होप की ह्याच्यामध्ये दिसत असेल इथे सप्तरंगी आहे. म्हणजे हे बघा इथे मोरपीस कसं असतं दिसतंय का तुम्हाला आभारामा? हे बघ मोरपीस कसं आहे दिसतंय का? दिसतंय मोरपीसासारखं एकदम जसं हॉलोग्राम वगैरे असतो ना तशा प्रकारे सप्तरंगी त्याला इथे दिसतंय तुम्हाला पॅटर्न इकडे त्याच्या अंगावरचं. आणि बरोबर खूप चमकते, सुंदर चमकते. हा जो आहे हा सापाची म्हणजे जरी ह्याचं नाव तस्कर असलं, ह्याचं नाव एक म्हणजे तस्कर सगळ्यांना माहिती आहे तस्करी करणारे लोक, तर हा स्वतःसुद्धा तस्कर करतो. तस्कर कशासाठी म्हणजे पटकन एखादा उंदीर झाला, एखादी चिचुंदरी झाली किंवा एखादा पक्षी झाला तर हा पटकन पकडतो आणि खूप जोरात पटकन त्याला पकडून पळत जातो त्याच्या आणि तो असा समोरनं असा पळत जाताना दिसतो. त्याच्यामुळे एखाद्या प्रकारच्या प्राण्याची हा तस्करी करतोय असं वाटतं, त्याच्यामुळे त्याला तस्कर असं म्हणतात. आणि ह्याला ट्रिंकेट ह्याच्यासाठी म्हणतात कारण की ह्याच्या अंगावरचं हे जे तुम्हाला दिसतंय, हे जे तुम्हाला दिसतंय इथे हे जे गोल जे आहे त्याच्यावरती डोक्यावरती हा ट्रिंकेट नावाचा एक अलंकार आहे जे ते इंग्लिश महिला वगैरे त्याला घालतात आणि त्याच्यामुळे त्याला ट्रिंकेट स्नेक असं म्हणतात. अलंकारित स्नेक त्याला असं म्हणतात. अलंकारित म्हणजे खूप सुंदर त्याच्यावरचं पॅटर्न आहे म्हणून त्याला ट्रिंकेट असं म्हणतात. पण तुम्हाला दिसतंय की जरी ह्या सापाचं नाव तस्कर असलं तरीसुद्धा ह्या सापाची तस्करी खूप जास्त प्रमाणात होते. तस्करी म्हणजे हा खूप जास्त प्रमाणामध्ये हा साप आपल्याकडनं घेऊन तो वेगवेगळ्या देशांमध्ये विकला जातो किंवा हा सापाला खूप जास्त डिमांड. तुम्हाला दिसतोय की तो किती डोसाईल आहे हातामध्ये. हा बघा किती सहज सगळीकडे तो असं हातामध्ये फिरतोय. हा ॲक्च्युली खूप जोरात चावू शकतो. ऑफकोर्स हा नॉन व्हेनमस स्नेक आहे आणि त्याच्यामुळे आपण आभारामा आणि एवढा सहज त्याला असं हातामध्ये आपण पकडलेला नाही तर आपण विषारी सापांना कधीच पकडत नाही. आणि इनफॅक्ट ज्यांना सापांविषयी माहिती नसते त्यांनी कोणत्याच सापाला कधीच पकडायला नाही पाहिजे आणि कधीच कोणत्याही सापाला सुद्धा जनरली सुद्धा कधीच पकडायला नाही पाहिजे. आता मी आभारामा आम्ही सगळेजण बाहेर गेलो होतो शहरामध्ये आणि परत येताना आम्हाला ह्या आमच्या गावामध्ये हा साप सापडला आणि त्याच्या आजूबाजूला माणसं जमा झाली होती आणि त्याच्यामुळे आपण हा साप पकडला, त्याला इकडे आणला आपल्या शेजारच्याच गावामधनं. माणसं जमा झाली की जनरली काय करतं एक कोणतरी त्याच्यामधला येतो आणि काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा मारून टाकतो. कधी आपल्याला चावेल, आपल्या पोराबाळांना चावेल किंवा आपल्या कोंबड्या खाईल, त्याच्यामुळे लोक त्यांना मारून टाकू शकतात जस्ट फॉर अ चान्स नको गेला म्हणून. आणि तुम्हाला दिसते हा काय फार कॉमन नाही आहे म्हणजे अशी नानेटी कॉमन आहे, धामण कॉमन आहे किंवा असं इतर जे कॉमन साप आहे तसं कॉमन सापांसारखा हा नाही आहे. हा जरी भरपूर प्रमाणात सगळीकडे असला तरी तो मिळत नाही, दिसत नाही. हा आता रात्री बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो, दिवसा कमी ॲक्टिव्ह असतो. तुम्हाला पाठीमागनं दिसतोय बघा कसा काळा काळा दिसतोय. हे बघा दिसतोय तुम्हाला त्याचं, हे बघा इकडे दिसतंय रंग, सप्तरंगी रंग दिसत आहेत का असं हॉलोग्राम सारखे रेनबो कलर्स दिसत आहेत एकदम. ह्याच्यामध्ये एकदम फुल रेनबो कलर्स आहे. किती सुंदर आहे बघा हा. सो अशा प्रकारे हा खूप सुंदर आणि ह्याची तस्करी याच्यासाठी होते कारण की हा खूप डोसाईल आहे. तुम्हाला दिसतंय तो बिनविषारी सापांमध्ये सुद्धा खूप सहज तुम्हाला हात लावायचा आहे. तोंडाला हात कधीच नाही लावायचा, असं तोंडाला जो हाताला नाही लावायचा, एका हातावरून दुसऱ्या हातावर. बघ छान आहे ना, एकदम स्मूथ आणि गोड आहे ना एकदम. शेपटीला जास्त स्मूथ आहे. ओके खूपच छान आहे दिसायला, खूप म्हणजे खूपच सुंदर एकदम आहे की नाही, खूप सुंदर आहे की नाही. सो मंडळी अशा प्रकारे आपण त्याला उचलून आणला इकडे आणि त्याला आपण आता आपल्याकडे सोडणार आहोत. भरपूर प्रमाणामध्ये तो हे सगळे पक्षी खातो हे चांगली गोष्ट नाही आहे, पण भरपूर प्रमाणामध्ये तो उंदीर खातो, त्याच्यानंतर खारकुंड्या खातो, सरडे खातो. सरडे हे त्याचं खूप आवडतं
ॲक्च्युली खाणं आहे. आणि आत्ताच्या वेळेला म्हणजे जेव्हा आता पाऊस वगैरे पडून झालेला आहे तेव्हा ह्या वेळेला बरेचसे सरडे जे आहेत ते आत्ता मीटिंगला सुद्धा बाहेर निघालेले असतात. तुम्हाला माहिती असेल तर बऱ्याचशा सरड्यांच्या जे गळे जे आपल्याला दिसतात, कॉमन सरडे जे दिसतात त्यांच्या गळ्याला आता लाल लाल किंवा पिवळं असं एक आयाळ तयार झालेली असते. त्याचं कारण हे आहे की ते जे मेल्स आहेत ते त्यांच्या रंगाने अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. सो भरपूर सरडे आता बाहेर असतात आणि ह्या त्या सरड्यांच्या मागावरती हे हा कदाचित असण्याची शक्यता आहे. किंवा ऑफकोर्स उंदीर खाण्याचा. हा एवढा सुंदर आहे बघा मंडळी, खूपच सुंदर आहे की नाही. एक्स्ट्रॉर्डिनरी सुंदर साप आहे. ह्याला काही म्हणजे त्याला दादच नाही, एवढा सुंदर साप आहे हा. आणि ह्यांना अजिबात मारायला नाही पाहिजे. परत परत मी सांगत असतो, तुझे डोळे त्याचे डोळे पण चांगले आहेत आणि तुझे जीभ बाहेर काढतोय त्याला जेकब्सन्स ऑर्गन असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याला आजूबाजूला काय आहे हे सगळं समजतंय. प्लस त्याला जे आपण तो जमिनीवर जेव्हा असतो तेव्हा आपले जे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशन्सनी सुद्धा त्याला आजूबाजूला काय आहे हे साधारणपणे समजतं. आणि ह्याची नजरसुद्धा चांगली आहे. इनफॅक्ट ह्याची नाईट व्हिजनसुद्धा खूप चांगली आहे. सो असा हा खूप एकदम भारी म्हणता येईल असा एकदम सुंदर प्रिडेटरी साप आहे हा. खूप छान, किती छान तो बिहेव करतोय बघा असं हातामध्ये. आपण मंडळी अशा सर्व सापांना वाचवायला पाहिजे. त्यांना आपण अजिबात मारायला नाही पाहिजे ना. हां. आणि आपण त्याला तर सोडून देऊ. ह्याला कन्स्ट्रिक्टर असं सुद्धा म्हणतात. कन्स्ट्रिक्ट करून सुद्धा तो मारतो. जर का आपण ह्याला पकडलं एखाद्या ठिकाणी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तसं स्वतःचं शरीर खूप ताकद असते याच्यामध्ये. हा खूप ताकदवर साप आहे, अत्यंत ताकदवर साप आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मसल्स आहेत. हे जे तुम्हाला दिसतंय एखाद्या माणसाचं जर तुम्हाला जसं बायसेप्स हे त्याचे मसल्स असतात प्युअर, तर तशा प्रकारे हे त्याचे पूर्ण मसल्स आहेत. ह्याच्यामध्ये अजिबात दुसरं काही फॅट हा प्रकार नाहीच आहे. याच्यामध्ये खूप कमी फॅट यांच्यामध्ये असते, पूर्ण मसल्स आहेत. आणि ज्या प्रकारे अजगर असतो आपला इंडियन रॉक पायथन, तो कन्स्ट्रिक्टर असतो. कन्स्ट्रिक्टर म्हणजे काय, जेव्हा मी छातीमधनं श्वास माझा जेव्हा सुटतो तेव्हा तो प्रत्येक श्वासागणी तो असं आवळत जातो. तसंच आता हा काय अजगर एवढा मोठा नाही आहे. दिस इज फुल साईज बाय द वे. ही पूर्ण साईज आहे. हा साधारणपणे 3-3.5 फुटापर्यंत असेल आणि किंवा 4 फुटापर्यंत सुद्धा असेल कदाचित. 4 फुटापर्यंत हा साप असेल. तर हा सुद्धा कन्स्ट्रिक्ट करून म्हणजे एखादा बेडूक जर का त्यांनी पकडला मारला किंवा एखादी खारकुंडी त्यांनी जर का पकडली मारली, तर ती खारकुंडी पकडल्यानंतर मानेला किंवा तोंडाला तो पकडतो आणि त्याच्यानंतर मग आवळत जातो. स्वतःचं त्याचं जे शरीर ते आवळत जातो. म्हणजे जेव्हा त्याला खायचं असतं तेव्हा नुसतं पकडतो आणि हा पळून जातो दुसऱ्या ठिकाणी. पण जेव्हा त्याला खायचं असतं तेव्हा तो आवळत जातो. त्याचं पूर्ण ते त्याच्यातून प्राण गेल्यानंतर मग त्याला तो शांतपणे बसून खातो. आणि हा अंडी देतो बाय द वे. हा पिल्ला देत नाही, हा सुद्धा अंडी देतो. एका वेळेला 4-5 अंडी देतो. आणि खूपच सुंदर. आता खूप कमी मिळत जाणारा हा साप आहे. ओके, तुम्ही हातात घेऊन सोडताय त्याला. मी नका करू, कोणी सोडा, पकडा एका हातातून दुसऱ्या हातात. ठीक आहे रमा, तू पण पकड त्याला. तुझा पाय सांभाळ. शेपटीवर पाय नको देऊ. रमाला पण दे ना, रमाला पण दे. आता रात्रीची वेळ मंडळी आणि आता कावळे नाही आहेत. आणि एवढ्या मोठ्या सापाला आपली मांजरं काही करू शकणार नाही. पण त्याला ऐकून किती छान आहे बघतो. हा बाबा, सापाला कान नाही आहेत त्याला, पण त्याला माहिती नाही. त्याला तर कोणीतरी आपण पकडलं तो शांत इकडे. त्याला आवडलं वाटतं आभारमाचा हात. रमू त्याला हात लाव म्हणजे तो जाईल पटकन पुढे निघून. रमाला बाय बाय साप. पण ऐकूच नाही. ओके, थँक्यू. बाय. धन्यवाद. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.